FTL, आता तुम्हाला जर FTL म्हटलं तर तुम्ही म्हणणार FTL म्हणजे काय. मी म्हटलं FTL म्हणजे काय. मग ते म्हणले फॅन थ्रोटेड लिझार्ड. एक आपल्या महाराणांवरचा अविस्मरणीय क्षण म्हणजे महाराणांचा राजा म्हणतात ते म्हणजे आपला लांडगा. खायला गेल्यानंतर मग त्यांच्या पिल्लांच्या जवळ कोण नसायचं. ते बऱ्याच वेळा ती मी आल्यानंतर ती बघायची, मी यायची वाट बघायची, मग ती पिल्लांना तिथं सोडून ती निघून जायची. तुमच्या विश्वासावर पिल्लं आमच्या विश्वासावर पिल्लं सोडून जायच्या. की आपल्या इकडं ह्युमन इंटरफेरन्स खूप आहे. आधी तो एकतर आत्ता पूर्ण सेट होतोय आपल्या इकडे. मग तो सेट झाल्यानंतर आत्ता मी जस्ट रिसेंटली ह्याचं पिल्लू पण बघितलं ब्लॅक कलरचं. त्या फोटोला जवळजवळ मी कंटिन्यू दीड महिना रोज सकाळी जायचं. आपल्याला तो पूर्ण तो क्षण देऊन जाते आणि मग तो एक फोटो मिळतो आपल्याला. त्या फोटोला आता अवॉर्ड मिळालं होतं 35 अवॉर्ड म्हणून. आम्ही 2 दिवस कंटिन्यू गेलतो तिथं, दिवस थांबायचो की ते विल्डरबिस्ट आता येतील आणि क्रॉस करतील. आणि तिथं खाली मगरा चेहरा बघताना त्यांनी काय केलं, असं समोरून आलं आणि त्यांनी असं आमच्याकडे असं तोंड फिरलं. आम्ही 3 जण होतो गाडी. त्यांनी असं माझ्याकडे माहिती त्यात असं 3-4 फुटाचं अंतर होतं. त्यांनी असं जरी समोर असं मारला असता तरी पण ते लागलं असतं, पण तो नाही, तो एकदम शांत. आम्ही आपलं त्या बाजूने असं थांबलं, म्हणलं येईल आता येईल. आणि समोरून अचानक झाडीतून असं आहे ना एक 10 फुटांवरती. दुसरं काय असं नाहीये. उल्फ कितीतरी वेळा जवळ आलेत, 5-6 उल्फ असे जवळ आलेत. ते काय करत नाहीत, म्हणजे उतरायचं नाही. एकतर काय आहे की फिमेल बरोबर पिल्ला असतील तर ती अग्रेसिव्ह होते. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर. आपण सर्वांनी 3 इडियट्स नावाचा एक फेमस पिक्चर बघितला आहे. त्यामध्ये एक कॅरेक्टर होतं फरहान नावाचं. तर तो इंजिनिअरिंगचा स्टुडंट होता, पण त्याला मोठ्या प्रमाणावर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवडायची. पण आपण त्याचा एक आर्ग बघितला की त्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवडायची, पण घरच्यांच्या दबावामुळं किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळं त्याला ते करता आलं नाही. आणि बहुतांश वेळा आपल्यालाही समाजामध्ये अशा प्रकारचे लोक मिळतात की त्यांची छंद असतो एक किंवा आवड एक असते, पण त्यांना ते अचीव करता येत नाही. काही त्यांच्यावर अडचणी असतात. पण बारामतीमध्ये मात्र असेच एक अवलिये आहेत ज्यांनी की वाईल्ड लाईफ फोटोग्राफीला आपला छंद मानला आणि तो पुरेपूर त्यांनी पूर्ण केला. असेच बारामतीचे श्री प्रवीण जगताप सर आज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचारमंथनवर. तर माझा पहिलाच प्रश्न आहे की तुम्हाला नक्की ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचे छंद कसा लागला आणि सुरुवात कशी झाली? सर्वात प्रथम आत्ता जे धीरज बोलला की 3 इडियट्सच्या मूवीचा संदर्भ त्यांनी दिला, तर ते फोटोग्राफीला आता तसंच ते धीरजवर पण अवलंबलं जातं. हा ॲक्च्युली IT मध्ये जॉब करतोय. जॉब करत असताना त्याने हा जॉब सोडून त्याचं पॅशन म्हणजे आपले मला इंटरव्ह्यू घेतात किंवा ब्रॉडकास्ट त्याने पूर्ण करायचे आणि असे विविध लोकांचे इंटरव्ह्यूज घ्यायचे. हा छंद त्यांनी पॅशन म्हणून त्यांनी तो जॉब सोडला. त्याबद्दल त्याचं पण कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. आणि त्यांनी जे पहिला आपल्याला प्रश्न विचारला की मला फोटोग्राफीची आवड कशी लागली, छंद कसा लागला. ॲक्च्युली फोटोग्राफी आवड असं लॉकडाऊनच्या आधीचा असेल पिरियड, म्हणजे 2016-17मध्ये. त्यावेळी आमचा एक मित्र आहे इथं देसाई स्टेटमध्ये, अमोल पवार म्हणून. त्याच्याकडे सहज बसलो होतो त्यावेळी त्याचे एक मित्र आले, माझ्या ओळखीत नव्हते, संदीप तावरे सर म्हणून. मग संदीप तावरे सर आणि त्यांच्याबरोबर एक आप्पा परजणे म्हणून, सतीश परजणे म्हणून आहेत, त्यांना आम्ही आप्पा म्हणतो. ते दोघं आले दुपारी, एकदम असे घामाघूम झालेले 2 जण आले. आणि मी म्हटले दुपारी कुठून आलेत, असे गाडीवर आले ते घामाघूम होऊन. आम्ही बसलो होतो. मग ते माझी ओळख करून दिली, हे संदीप तावरे सर म्हणून. मग मी म्हटलं काय एवढं का घामाघूम होऊन आलाय तुम्ही? ती म्हटले नाही आम्ही ते FTLचे फोटो काढायला गेलतो. FTL, आता तुम्हाला जर FTL म्हटलं तरी तुम्ही म्हणणार FTL म्हणजे काय. मी म्हटलं FTL म्हणजे काय. मग ते म्हणले फॅन थ्रोटेड लिझार्ड. आता मी म्हटलं फॅन थ्रोटेड लिझार्ड, आता ते म्हणजे काय. मग आपण जे सराडा बघतो त्याला खाली कलरफुल असा खाली फॅन असतो इथं गळ्याला, त्याला फॅन थ्रोटेड लिझार्ड म्हणतो. तर ते संदीप तावरे सरांचे फोटो बघितले मी, म्हणजे ते आमचे गुरु ॲक्च्युली. मी कॅमेरा कसा पकडायचा, कॅमेरा कसा
बघायचा, ऑपरेट करायचा. कधीच कॅमेरा ऑटो मोडवरती घ्यायचा नाही, मॅन्युअल वरती काढायचा. मग फोकसिंग काय असतं, ॲपर्चर काय असतं, मग ते त्यांच्याकडून हळूहळू शिकत गेलो. मग त्यांचे फोटो बघितले, फोटो भरपूर असे एकदम भारी फोटो. मग त्यांचे पाठीमागचे पण फोटो बघितले, फुलपाखरांवरची त्यांनी एक लाईफ सायकल केली, हे केली. मग ते इम्प्रेस झालो आणि मग मी म्हटलं मी पण येऊ का तुमच्या बरोबर. मग त्यांच्याबरोबर बर्ड फोटोग्राफी, मग त्यांच्याबरोबर ताडोबाला गेलो. मग तिथून फोटोग्राफीला सुरुवात झाली. ओके, म्हणजे तुम्हाला एक गुरु मिळाले. तुम्ही तुमचे जे तावरे सर होते त्यांच्याकडे बघून तुम्ही फोटोग्राफीला सुरुवात केली. पण या फोटोग्राफीच्या दरम्यान तुमचा सर्वात संस्मरणीय असा अनुभव कोणता होता? मग त्याच्यानंतर तावरे सर बरोबरच होते. मग थोडे दिवस तावरे सरांचे कामाच्या बिझी शेड्यूल म्हणून त्यांचं फोटोग्राफी क्षेत्रातून ते बंद झाले. ते मग आम्ही बऱ्यापैकी फोटोग्राफी करताना आपल्या माळरानावरती जायचो, आपल्या जवळपासच्या माळरानांवरती. आणि मग माळरानावरती जाताना एकदा दोनदा असे उल्फ दिसला, लांडगा दिसला. लांडगा दिसला की आम्ही म्हटलं अरे चांगले लांडगे आहेत, मग आपण रोज जाऊ. मी रोज जायला लागलो तिकडे. मग जायला लागल्यावरती मग ते सकाळी भेटायचे, कधी 4-5 वेळा गेलं, नंतर ते यायचे. मग नंतर 4-5 वेळा गेल्यानंतर ते एकदा कधीतरी दिसायचे, असं कंटिन्यू रोज गेल्यावर दिसत नव्हते. मग त्यांच्याबद्दल कुतूहलता निर्माण झाली. मग अविस्मरणीय मी जास्त करून वुल्फवरती आता 3-4 वर्ष काम चांगलं केले. टायगर फॉरेस्टमध्ये पण बऱ्याच वेळा गेलोय, किंवा मसाई माराला पण गेलोय. भारतात बऱ्याच ठिकाणी फिरलोय, म्हणजे दुधवा फॉरेस्ट असेल, किंवा एमपीतलं पेंच असेल, कान्हा असेल, अशा बऱ्याच ठिकाणी गेलोय. मग एक आपल्या महाराणांवरचा अविस्मरणीय क्षण म्हणजे महाराणांचा राजा म्हणतात ते म्हणजे आपला लांडगा. बारामतीच्या आसपास बऱ्याच, बारामती असेल, सासवड असेल, किंवा आपला हा पश्चिम महाराष्ट्रात महाराणा भरपूर आहेत, सोलापूर साईड या भागात सगळीकडे. मग तिथं बऱ्यापैकी लांडग्याचा अधिवास कमी होत चाललेला आहे. जो आहे तो टिकवायला पाहिजे म्हणून आम्ही बरेच प्रयत्न पण करतोय आता त्याच्यासाठी. तर त्याचाच एक तुम्ही जे म्हटलात की कोणता अविस्मरणीय क्षण तुमच्या ह्याच्यात आलाय, तर एकदा आम्ही कंटिन्यू सकाळी मी रोज जायचो वुल्फचे फोटो काढायला. तर एक फिमेल वुल्फ होती, तिला आम्ही घारी म्हणायचो. तिच्याबद्दल एक डॉक्युमेंटरी सुद्धा रिलीज करतोय आपण. आणि मग तिची लाईफ सायकल आहे ती, म्हणजे तिचं पूर्ण जीवन आहे की तिची एक पिल्ल झालेली, पिल्ल मोठी झाली. आणि मग पिल्ल मोठी झाल्यावरती ते पिल्ल बाजूला गेली, परत नंतर दुसऱ्या वर्षी नवीन पिल्ल झाली. मग त्यांना काय डिसीज झाले, काय आजार झाले, मग ह्याच्यातून नंतर परत त्याच्यातून काही पिल्ल दगावली, काही उल्फ दगावले. मग अशा प्रकारे अशी फिल्म केली आहे. मग ती फिल्म करताना एक अनुभव असा आलता की ती फिमेल मी रोज ज्यावेळी जायचो, आता मी 2-3 वर्ष तिचं शूट काढत होतो. 3 वर्ष लागली का? हो, 2-3 वर्ष कंटिन्यू शूट काढत होतो. तर पहिल्या सीझनला त्या पिल्लांच्या बरोबर एक सब अडल्ट मागच्या लिटरचा असायचा. आणि दुसऱ्या सीझनला म्हणजे दुसऱ्या वेळी कोण नव्हतं, फक्त एकच ती फिमेल असायची आणि मेल असायचा. मग हे कुठं खायला गेल्यानंतर मग त्यांच्या पिल्लांच्या जवळ कोण नसायचं. ते बऱ्याच वेळा ती मी आल्यानंतर ती बघायची, मी यायची वाट बघायची, मग ती पिल्लांना तिथं सोडून ती निघून जायची. तुमच्या विश्वासावर पिल्ल आमच्या विश्वासावर पिल्ल सोडून जायची. आता त्यातले बरेच आता पिल्ल सोडून गेलेले ह्यातले बरेच फोटो पण आहेत आपल्याकडे, व्हिडिओ पण आहेत. आता हा पिल्लांचा एकदम जवळचा फोटो व्हिडिओ आहेत. मग ती तोंडात पिल्ल घेऊन तिथं सोडलेली तो पण आहे आपल्याकडे, फोटो पण आहेत, व्हिडिओ पण आहेत त्याचे. हा एक अविस्मरणीय क्षण आहे. आणि दुसरा म्हणजे एक असंच महाराणांवरती फिरताना
ईगल, मोनेलिस ईगल म्हणून आहे आपल्या मारणांवरती, आपण गरुड म्हणतो बऱ्यापैकी. तर छोट्या हरणांच्या पिल्लांना पकडण्याचा बराच प्रयत्न करत होतो. त्याचे पण फोटो आहेत आपल्याकडे. आणि ते बघायला असं वेगळं, म्हणजे असं, मग त्यांनी नंतर माझ्यासमोर असताना त्यांनी पकडण्याचा ट्राय केला. मग नंतर पुढे गेल्यावरती त्यांनी लिटरली त्यांना उचललं होतं. ते कॅमेऱ्यात कॅप्चर उचललेलं नाही झालं, पण ते पकडताना बऱ्यापैकी आलेत. ते उचलताना आले. एक उचलताना त्याला उचललं गेलं नाही, परत सोडले त्यांनी. तुम्ही आता सांगितलं की वुल्फच्या वर तुम्ही 3 वर्ष झालं एक डॉक्युमेंटरी बनवताय. तुम्ही ट्रेस कसं करता बरं तोच लांडगा आहे? कारण हे मुक्त प्राणी आहेत, ते कुठं पण फिरू शकतात. ऍक्च्युली काय आहे की हा वुल्फ म्हणजे काय होतंय की एक साधारण 6-7 किलोमीटरच्या टेरिटरीमध्ये तो फिरतो. आता आपल्या बारामतीत कटफळ, शिरसुफळ ह्या भागात वुल्फचे असे वेगवेगळे पॅक आहेत. आणि त्या भागात त्यांचं आता आम्ही रेग्युलर जाऊन लक्षात येतं त्यांचं हॅबिटेट, की ते कोणत्या भागात जास्त असतील. मग त्यांचं पण आपण कसं आपल्या रोज घरी जातो सकाळी संध्याकाळी, सकाळी उठून मग घरातून बाहेर जातो, तसंच त्यांचं आहे. ते एकाच जागेवर येतात रोज, आणि गेली कित्येक वर्ष ते एकाच जागेवर येतात संध्याकाळी, आणि सकाळी पण तिथंच असतात. आणि तिथून ते जागा मग नंतर त्यांची पूर्ण दिवसाची कुठं ते खायला फिरत असतील. मग ते फिरतात कशासाठी? आपल्या इकडे खायला. आता पोल्ट्री वेस्टेज, चिंकारांची शिकार करतात, किंवा आपल्या मेंढ्या मारतात. ते मधून अधून जे आपल्या मेंढपाळ येतात, आपलं पाऊस पडला की मेंढपाळ आपल्याकडे चरायला येतात. मग ते मेंढ्या पण बऱ्यापैकी त्यांची पण शिकार करून ते त्यांचं उदरनिर्वाह त्यांचा चाललेला असतो. आणि जास्त करून ते काय कार्कस वरती जास्त, म्हणजे मेलेली जी जनावर आहेत ना, उलट ते आपल्या ह्याच्यासाठी चांगले की मेलेली जनावर सुद्धा खातात, म्हणजे सडलेलं असतं ना, मग त्याच्यामुळे उलट रोगराई पसरत नाही आपल्याकडे. तर तुम्ही स्टोरी सांगितली एका वुल्फची की 3 वर्ष झालं तुम्ही त्यांना ट्रेस करताय, त्यांची डॉक्युमेंटरी बनवताय. तुम्हाला आतापर्यंत आवडलेला किंवा असं वाटलेलं एखादा कोणता असा प्राणी की तुम्हाला सगळ्यात जास्त आकर्षक वाटला? आता प्राणी म्हणजे आता आम्ही आपल्या जवळपास जास्त करून व्हिडिओ शूट केला आम्ही किंवा फोटो शूट केलेत. ते वुल्फ, जॅकल आणि हायना, आणि आपल्या जवळपासचे ईगल, म्हणजे आपल्या मारणांवरचे. जंगलात तर रेग्युलर जातो, पण त्याच्यावरती आपल्या बारामतीतच ब्लॅक वुल्फ म्हणून आहे. आता मागच्या वर्षीपर्यंत तो बऱ्यापैकी दिसत होता. तो पूर्ण मिलेनेस्टिक त्याच्या कलरमध्ये, जो ग्रे कलरचा वुल्फ असतो तो आपण बघतो की तो असा ब्लॅक कलर झालेला आहे त्याचा. त्याचप्रमाणे आत्ता हा 1 वर्ष झाला आत्ता दिसत नाहीये. पण ह्याच्या आधी हा एक आणि ह्याच्या बरोबर अजून एक, असे 2 ब्लॅक वुल्फ होते. आणि दुसरा म्हणजे असाच आत्ता जस्ट 1 वर्षापासून दुसरा दिसतोय, तो ब्लॅक जॅकल दिसतोय. हा प्रॉपरच ब्लॅक आहे? हा प्रॉपर ब्लॅक आहे. आणि थोडासा आहे ग्रेइश कलर त्याच्यामध्ये, पण अजून मला असं वाटतं मॅच्युरिटी नंतर तो पण जरा अजून थोडासा डार्क होईल. आणि हा रेग्युलर दिसतोय आता आपल्याकडे. पण ह्याचं काय होतंय की आपल्या इकडं ह्युमन इंटरफेरन्स खूप आहे. मग त्याच्यामुळं आम्ही सुद्धा जाताना जास्त कुणाला बोलत नाही, कारण आपण जर गेलं तर तिथं समजा बरेच लोक जायला लागले. समजा आता फोटोग्राफर्सला फोटो काढण्याची इच्छा असते, पण ह्युमन इंटरफेरन्स जास्त झाला आणि मग जर समजा त्यांचा आदिवासच संपत आला तर आहे हा एक सुद्धा ब्लॅक जॅकल, तो सुद्धा निघून जाईल. त्याच्यामुळे मीच शक्यतो तिकडे जाण्याचं टाळतो. आणि गेलं तरी आपलं एकटंच गपचिप गेलं तरी एकटंच जातो. कारण आता कसं होतंय की आपण जर गेलो आणि परत तिथं समजा दुसरे अजून लोक जायला लागले, फोटोग्राफर्सना वाटतं ना आता फोटो मिळावं म्हणून, पण त्याच्यामुळे त्यांचं हॅबिटेट पूर्णपणे डिस्टर्ब होते. आधी तर तो एकतर आत्ता पूर्ण सेट होतोय आपल्या इकडे, मग तो सेट झाल्यानंतर आत्ता मी जस्ट रिसेंटली ह्याचं पिल्लू पण बघितलंय ब्लॅक कलरचं. बरोबर आहे. तुमचं जे प्रोफेशन आहे ते फार चॅलेंजिंग असं प्रोफेशन आहे. तर यामध्ये तुम्हाला असं काही झालं की सगळ्यात जास्त तुम्हाला टाइम लागला का फोटो काढण्यासाठी, किंवा जनरली किती टाइम लागतो फोटो काढण्यासाठी?
जनरली टाइम असं नाहीये. मगाशी मी बोललो ना ती पिल्लू सोडून जायची उल्फची फिमेल, त्या फोटोला जवळजवळ मी कंटिन्यू एक दीड महिना रोज सकाळी जायचो आपल्या इथून. सकाळी पहाटे उठायचं 5-5:30ला. मग ती एखादीच मोमेंट अशी येते की ती आपल्याला तो पूर्ण तो क्षण देऊन जाते आणि मग तो एक फोटो मिळतो आपल्याला. त्या फोटोला आता अवॉर्ड मिळालं होतं 35 अवॉर्ड म्हणून, एक वर्ल्डचं सगळ्यात बऱ्यापैकी मोठं अवॉर्ड आहे. 185 कंट्रीज मधले पार्टिसिपंट त्याच्यामध्ये भाग घेतात. आणि बरेच फोटोग्राफर, जगातले बरेचसे फोटोग्राफर आहेत त्याच्यामध्ये येतात पार्टिसिपंट. म्हणजे ते फक्त वाईल्ड लाईफ वरती नाहीये, बाकीचे पण आहेत. मॉडेल फोटोग्राफी आहे, भरपूर फोटोग्राफीवरती म्हणजे त्याच्यावरती अवॉर्ड्स आहेत. मग त्याच्यात मला सेकंड हे मिळालेलं की आणि सेकंड प्राइज पण मिळालं बेस्ट फोटो, आणि बेस्ट फोटोग्राफर पण त्याच्यामध्ये मिळालं होतं. तो एक फोटो आहे. अजून एक दुसरा म्हणजे केनियाला मसाई मारायला गेलतो आम्ही. तर तिथं मायग्रेशन होतं. विल्डरबिस्ट तांझानियामधून केनियाला येतात. तिकडचं पूर्णपणे थोडक्यात गवत खायलाच येतात ते. पूर्ण आपल्याकडे माळरान आहे ना, सेम तसंच त्याच टाईपचं, फक्त मोठ्या प्रमाणावर माळरान आहे. मग एक ते मायग्रेशनला नदी क्रॉस करायची असते. आम्ही 2 दिवस कंटिन्यू गेलतो तिथं, दिवस थांबायचो की ते विल्डरबिस्ट आता येतील आणि क्रॉस करतील, आणि तिथं खाली मगर असते. त्यांचं पण तेच फक्त खाण्यावरतीच असतं त्यांचं लक्ष. मग ते येताना विल्डरबिस्ट जाताना ते पकडतानाचा एक क्षण आहे, तो आम्हाला एक दुसऱ्या दिवशी मिळाला होता की ती विल्डरबिस्ट त्याने पकडलं होतं. आणि ते त्यावेळी तुम्हाला किती टाइम लागला किंवा किती उशीर तुम्ही? आम्ही 2 दिवस कंटिन्यू जाऊन तिथं वाट बघत बसलो होतो. म्हणजे 2 दिवस 2 दिवस तिथं जाऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे सकाळी 5:30 पासून फिरून तिथं संध्याकाळपर्यंत आम्ही तिथंच बसलेलो होतो. तुम्ही एवढ्या ठिकाणी गेलाय, आतापर्यंत तुम्ही कोणत्या जंगलात गेलाय, आणि तुम्हाला असं कधी धोका पत्करावा लागला आहे का की बाबा जीवावरच आला आता फोटोग्राफीचं, असं कधी? आतापर्यंत भरपूर जंगलांमध्ये गेलोय. म्हणजे मध्ये कंटिन्यू एक वर्षातून 8-9 जंगलांमध्ये तर जातोच. 6-7 दिवस. घरचे पण ओरडायला लागले की सारखं जंगलात पळतोय म्हणून. पण त्यातलं धोका पत्करावा लागलं म्हणजे एक असं क्षण आहे की ज्यावेळी ताडोबामध्ये आम्ही फोटो काढत होतो, आणि त्यावेळेस एक मटकासूर म्हणून, एक 3 वर्षापूर्वी असेल, मटकासूर म्हणून एक मेल टायगर होता. तर तो असं समोरून चालत येत होता हेड ऑन. त्याच्या पाठीमागं गाड्या होत्या. मग तो हेड ऑन चालत येत असताना आम्ही शेजारी अशा 2 गाड्या होत्या, अशा तो वेट करायचो तो समोरून येईपर्यंत. मग आल्यानंतर परत पुढे जायचो. असं 4 किलोमीटर तो असं चालत येत होता. आम्ही पुढे जायचो, थांबायचो, तो यायचा. जूनचा महिना असेल, पाऊस थोडा होता, आणि आमचा टायर असा फसला. आता टायर फसला, मग तो येणार तर समोरूनच येत होता. दुसरीची गाडी होती ती गेली निघून, आणि इकडं झाडी आणि साईडला फक्त रोड. मग तो असं समोरून चालत आला. आता त्याला काहीच फरक पडत नाही, तुम्ही त्याच्या जागेत गेलाय. तो असं जवळ आला. आता एवढंच अंतर असेल, आम्ही असं बसलो, थोडंसं 1 फुटाचं अजून अंतर असेल, तर आपल्याला वाटतं ते चित्रात दिसताना टायगर काय ते माझं असं छोटं हे ते. पण ते तसं नाही आहे. ते टायगर म्हणजे काय आहे, असं एवढं मोठं असं त्याचा चेहरा असतो. आणि तो समोरून चालत येताना असा पूर्ण असा चालत येत होता असं समोरून, आणि त्याच्या नाकावरती टेरिटोरियल फाईटमध्ये लागलं होतं. अजून जास्त अग्रेसिव्ह आणि दिसतानाच तो असा भीतीदायक दिसतो. आणि तो चेहरा बघताना त्याने काय केलं, असं समोरून आला आणि त्यांनी असं आमच्याकडे असं तोंड फिरवलं. आम्ही 3 जण होतो गाडीत. त्यांनी असं माझ्याकडं त्यात असं 3-4 फुटाचंच अंतर होतं. त्यांनी असं जरी समोर असं मारला असता तरी पण ते लागलं असतं, पण तो नाही. तो एकदम शांत, कूल. गेली 8 वर्ष झालं, तो 6-7 वर्ष झालं तिकडं त्याच जंगलात, त्याच टेरिटरीमध्ये आहे. मग त्याने फक्त बघितलं आणि परत सरळ निघून गेलं.
त्यावेळी म्हणजे ऍक्च्युली आम्ही तिघजण होतो, आम्ही तिघांची फाटली होती त्यावेळी. दुसरा क्षण म्हणजे असंच आहे, आम्ही एक 3 वर्षापूर्वी हायनाचे फोटो काढायला गेलो. आता हायना असा रस्त्यावर तर दिसत नाही, आणि चांगला फोटो घ्यायचा असेल तर रस्त्यावरून डोंगरातून चालत जायचं. मग असं हायना, असं आम्हाला वाटलं की ह्या रूटने येत असेल हायना. मग आम्ही आपलं त्या बाजूने असं थांबलं, म्हणलं येईल आता येईल. आणि समोरून अचानक झाडीतून असा हायना एक 10 फुटांवरती. आता हायना म्हणजे काय आहे की ते दिसताना तो दिसतो असा, पण तो असतो खूप असा मोठा, आणि हा फुल ग्रोन हायना होता. समोरून आला, त्याने आमच्याकडे बघितलं. आमच्याकडे बघून त्यांनी असं फक्त त्याच्या रोडमध्ये आम्ही थांबल्यासारखं झालतो. आम्ही बाजूला झालो. मग तो समोरून येऊन असा तिरका आमच्याकडे बघत एक 5-6-7 फुटावरून निवांत चालत गेला. ठीक आहे, गाडीत होता का तुम्ही? नाही, गाडीत नव्हतो. ठीक आहे, गाडीत असतो ना तर काही टेन्शन नव्हतं, गाडीतच नव्हतो आम्ही. मग ते साईडने आमच्याकडे असं बघत गेलं, आणि बघत जाऊन मग पुढे गेला तो निवांत गेला. तो एक क्षण चांगला होता हायनाचा आणि हा टायगरचा. दुसरं काय असं नाहीये. उल्फ कितीतरी वेळा जवळ आलेत, 5-6 उल्फ असे जवळ आलेत. ते काय करत नाहीत, म्हणजे उतरायचं नाही. एकतर काय आहे की फिमेल बरोबर पिल्ला असतील तर ती अग्रेसिव्ह होते, आणि एकतर त्याच्यामुळं आम्ही काय तिथं जवळ जात नाही. फिमेल बरोबर पिल्ला असतील तर लांबूनच फोटो काढायचे. तुम्ही एवढे चांगले चांगले फोटो काढलेत, त्यासाठी भरपूर प्रवास केलेला आहे. पण हे फोटो काढण्यासाठी तुम्ही नक्की कोणकोणते कॅमेरे वापरता आणि कोणकोणते उपकरणं वापरता, आणि त्याची प्राइसिंग पण सांगा आम्हाला. प्राइसिंग म्हणजे काय आहे की सुरुवातीला आम्ही फोटोग्राफी सुरू केली त्यावेळी किट लेन्स यायची. छोटा कॅमेरा निकॉनचा असायचा, तो वापरायचो, आणि 70-300 लेन्स यायची त्याच्यामध्ये, ती वापरायचो. सो एकदम सुरुवातीला. मग त्याच्यानंतर आपल्याला आवड निर्माण झाली की आपल्याला फोटो कसा क्लिअर पाहिजे ते असतं ना. मग त्याच्यानंतर मग मी वापरला तो 200-500 म्हणून एक लेन्स येते निकॉनची. त्यावेळी काहीतरी मला वाटतं 1.25 लाखाच्या आसपास असेल त्यावेळी. आणि एक D500 बॉडी वापरली. मग त्याच्यानंतर मग कळालं की प्राईम लेन्स असते, मग ती महाग असते. मग त्याच्यानंतर ती घेतली. आता मी सोनी वापरतोय 400 2.8, आणि अल्फा 1 म्हणून त्याचाच कॅमेरा बॉडी वापरतोय, आणि 70-200 आणि 7R5 म्हणून बॉडी आहे, ती पण वापरतोय. ओव्हरऑल त्याची प्राइस किती असेल? ओव्हरऑल जास्त येते प्राइस त्याची, आम्हाला थोडीफार तरी आयडिया. ओव्हरऑल आता प्राइसिंग मध्ये साधारण त्याची लेन्स एक 9-10 लाखापर्यंत असते, 9-10 लाखापर्यंत, आणि बॉडी एक 4.5-5 लाखापर्यंत असते. ओके, म्हणजे दिसते एवढं सोपं नाही, खर्चिक आहे. आणि तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी आतापर्यंत कुठं कुठे फिरलाय, कोणत्या देशामध्ये गेलाय? देशामध्ये मसाई मारायला गेलोय, साऊथ आफ्रिकेत त्या बाजूला गेलोय, आता तांझानियात चाललोय, आणि दुसरं आता भारतातच फिरून घेतोय आता तरी. आता जायचं बाहेर फिरायचं म्हटलं तर ते कंटिन्यू 15-20 दिवस जायला लागते. आता आपल्या भारतातच बरेच ठिकाणी भारतात बघण्यासारखं खूप आहे. ताडोबा, पेंच, रणथंबोर आहे, परत दुधवा नॅशनल पार्क आहे, स्पिती व्हॅली आहे. स्पिती व्हॅलीत स्नो लेपर्डसाठी आम्ही गेलतो, म्हणजे जिथं -20 टेम्परेचर येतं अशा वेळी तिकडं स्नो लेपर्ड ह्याच्यासाठी गेलेलो आहे. बऱ्याच ठिकाणी फिरणं झालेलं आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या दृष्टिकोनाने सर्वात तुम्हाला वाटणारा चांगला ऋतू कोणता, आणि तुम्हाला आवडणारं ठिकाण कोणतं? चांगला ऋतू म्हणजे पावसाळा सगळ्यात चांगला वाटतो, कारण पावसाळ्यात सगळं हिरवगार वातावरण असतं. आणि तसं बघायला गेलं तर प्रत्येक ऋतू चांगला, पण पावसाळ्यात एक नवीन चैतन्यच असतं. पाऊस पडतो, पक्षी खुश असतात, आणि ग्रीनरी असते, आणि ग्रीनरीमुळं ते फोटो पण चांगले येतात. त्याच्यामुळे पावसाळा चांगला वाटतो. तर जंगलातील निसर्ग आणि मानव यामधील तुमच्या नातेसंबंधावर तुमचं काय नक्की मत आहे? कारण आपण बघतोय की मानव सगळे डॉमिनेट करतात. जे हक्काचं जंगल आहे लोकांचं, तिथूनच त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न चाललाय. यावर तुमचं काय मत आहे?
आता ते हा चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली. आता ह्याच्यामध्ये काय आहे की मानवाचा हस्तक्षेप बऱ्यापैकी झालेला आहे ह्याच्यामध्ये. आता माळरानांवरती आधी माळरानं, आता माळरानं राहिलेली नाही आहेत, आधी गायरानं म्हणायचो आपण. तिथं आता पूर्ण प्लॉटिंग झालेलं आहे. तिथं प्लॉटिंगचे खांब, तारा. आता आम्ही बघतो ना, जिथं एक 4 वर्षापूर्वी असं पूर्ण सपाट माळरान होतं, तिथं प्लॉटिंग होऊन कंपाऊंड झालेली आहेत तिथं पूर्ण. आणि आधी वुल्फ असेल, परत बाकीचे हरण असतील, त्यांना वावरायला जागा भरपूर होती त्या माळरानावरती. आता नाही राहिली तेवढी जागा. म्हणजे मानवाचा हस्तक्षेप म्हणजे भरपूर इतका झाला आहे ना की त्याच्यामध्ये त्या कुंपणांमुळे त्यांना जाता येत नाही. परत बऱ्याच वेळा आम्ही बघितलं की असं डेन केलेली असते एक पिल्लं घालण्यासाठी. चरसनी केलेली असेल, हैनानी केलेली असेल किंवा लांडग्यांनी केलेली असेल. ती दिसली की बऱ्याच वेळा आम्ही बघितले की त्याच्यामध्ये दगडं घालतात लोक. दगडं कशासाठी घालतात की ती लांडगा येतोय तिथं, मग आपल्या ह्यांना, आपल्या घरातल्या धोका होईल, प्राण्यांना, आपल्या समजा मेंढ्यांना खाईल, ह्याला खाईल. पण ते एवढं तिथं जवळ जास्त हे नाही करत. बऱ्यापैकी मानवाचाच हस्तक्षेप त्यात जास्त झालेला आहे. आणि आता ह्याच्यात हे कंपाऊंड तुम्हाला दाखवले, या कंपाऊंडमुळं बऱ्यापैकी ते पण झालं की त्या कंपाऊंडमुळं त्यांना जाता येत नाही. परत आता माळरानावर स्टोन क्रशर जास्त आलेत. ओके, स्टोन क्रशर आलेत. त्या स्टोन क्रशरमुळे सुद्धा अडचण झाली आहे. परत प्लास्टिकचं पोल्युशन आहे. आता ह्या फोटोमध्ये आपण व्हिडिओत बघतोय की ह्याच्यात पोल्युशनमध्ये बाटली तोंडात आहे ह्या लांडग्याच्या. परत ह्या मानवाचाच हस्तक्षेप आहे ना. ह्याच्यामुळं ह्यांचं हॅबिच्युअल पूर्णपणे बदलत चाललंय, डिस्टर्ब होतंय. परत आता प्लास्टिकची हे बॅग फाडताना आहेत 5-6 पिल्लं, ते पण हस्तक्षेप बऱ्यापैकी झालाय. आता बऱ्यापैकी आम्ही बघतोय ना, तर तो बऱ्यापैकी थांबवला पाहिजे. कारण ह्यांचा संख्या कमी होत चालली आहे. रोगराई होती ह्याच्यामुळं संख्या लांडग्यांची कमी होत चालली आहे. तुम्ही या दृष्टिकोनाने निसर्ग संवर्धनासाठी काय काय ऍक्शन घेतात सध्या? आता आम्ही ॲक्शन म्हणजे काय, निसर्ग संवर्धनासाठी सांगायचं झालं तर मी आपल्या आदरणीय सुनीत्रा वहिनी पवार साहेब यांच्या एन्व्हायरमेंटल फोरममध्ये काम करतो त्यांच्याबरोबर. आणि फोरममध्ये पण वृक्षारोपण असतं. फोरमच्या अंडर जेवढे कार्यक्रम होतात, आता फोरम पण मी जॉईन खूप केलेले बरेच वर्ष झाले. म्हणजे फोटोग्राफीचा छंद आणि एन्व्हायरमेंटल फोरम हे एकाच वेळी लागलेले, एकाच वेळी मी जॉईन झालेलो आहे. आणि ॲक्च्युली फोरममध्ये जॉईन झाल्यानंतर पण ते व्ह्यू आहे त्यांचा बघण्याचा. म्हणजे आता आपण बघतो बऱ्याच मंत्र्यांच्या मिसेस हे ते असं कधी सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये नसतात. आता मी ज्यावेळी कनेरीला आम्ही चाललो होतो ना, त्या वृक्षारोपणचे कार्यक्रम हे ते चालले होते. त्यानंतर मी बघितलं आणि म्हटलं अरे बऱ्यापैकी चांगले कार्यक्रम आहेत. आपल्या वृक्षारोपण होते, परत पाणी वडाखोलीकरण असते. मग ते फोरम अंडर ते करतात. मग त्यांच्यामुळे अजून एक नवीन थोडक्यात चैतन्यच येतं. म्हणजे त्या दृष्टिकोनातून तुम्ही संवर्धन करण्याचा प्रयत्न करता? संवर्धन त्या दृष्टिकोनातून पण करतो. आणि आता वुल्फवरती आम्ही बऱ्याच ठिकाणी सेशन्स घेतोय आता, की हे आपल्या माणसांना, ह्युमनला काय असं धोका नाही आहे ह्याच्यापासून. उलटा आता हे जे आपण हायना बघतोय, तरच बघतोय, हे आपल्या गावातल्या लोकांसाठी ते उलट चांगलेच आहेत. कारण ते काय करतायत की पूर्ण आपल्या जवळपासची जी कार्कस असतील, म्हणजे मेलेली जनावर असतील, तेच खातात. थोडक्यात रोगराईच नष्ट करतायत ना ते खाऊनच जगतायत. दिवसा तर काय फिरत नाहीत. आणि ते काय मेंढ्यांना ह्यांना मारून काय ते त्यांची दिनचर्या नाहीत करत. त्यामुळे ते चाललंय आता संवर्धन ह्याच्यासाठी अजून जनजागृतीच चालली आहे थोडी अजून. तुमच्यावर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमुळे तुमच्यावर काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालाय? वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे
जगण्यात पूर्ण चेंज झालाय आमच्या. आता आम्ही रेग्युलर जो आपण जगतो ना, निसर्ग बघण्याची सवय लागली आता. आता आम्हाला कधी सकाळी माळरानांवरती उन्हाळा असेल, थंडी असेल किंवा पावसाळा असेल, सकाळी सकाळी माळरानावरती गेल्यावरती जे भारी वाटतं ना, आता तुम्ही अजून गेलाय का नाही माहित नाहीये, पण त्या माळावरती जाऊन बघितली ना सकाळ, सूर्य उगवत असतो, पक्षी ओरडत असतात, ते बघायला भारी येते. तो आनंदच घ्यायची आणि निसर्ग बघण्याचा व्ह्यू आहे ना, तो पूर्णपणे चेंज झाला. आणि निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बऱ्यापैकी बदलला आहे. सर नक्कीच सर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो भरपूर लोकांना अजून प्रेरित करेल. तुमची एक्सपिरियन्स म्हणून मला जराशी अशी आतून इच्छा निर्माण झाली की आपण पण जंगलात फिरावं, एक्सप्लोअर करावं. आणि खरं तर माणसाने येऊन एक्सप्लोअर करणं हे त्याचं मेन पर्पज आहे असं मला वाटतंय. आणि तुम्ही आज आम्हाला तुमचा पर्स्पेक्टिव्ह दाखवला, तुमचे प्रवास दाखवला, आतापर्यंतचा एक्सपिरियन्सेस शेअर केले, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला विचारमंथनकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.